नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी तालुक्यातील महसूल भवन येथे तहसील कार्यालय येथे चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत उपस्थित नागरिकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेत त्यावर योग्य त्या पातळीवर त्वरित उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न असून जनतेच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य असल्याची भावना यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. यावेळी नितीन कुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी वनी, निखिल धुरदर तहसीलदार वनी, किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी वनी, श्री एकरे साहेब पेचे मॅडम, सचिन गाडे, संजय खाडे, प्रमोद वासेकर, वंदना आवारी, करुणा कांबळे, श्री विकेश पानघाटे यावेळी उपस्थित होते. तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनी तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी दूर करून त्यांच्या विकासासाठी सदैव तत्पर राहू असा विश्वास यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला. आपण पाहिलं असेल की मी 5 वर्ष आमदार म्हणून देखील काम केलं आणि पोलीस कोर्टातून शिकून येत नाही. सुरुवातीला कामकाजाचा अनुभव कोणाला नसतो आणि नवीन निवडून आलेले सरपंच असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सगळ्यांना असं वाटते की ग्रामपंचायतचा कारभार करत असताना आपल्याला इत्थंभूत प्रशासकीय माहिती ही असली पाहिजे आणि ही माहिती शिकता शिकता तो आमदार असो किंवा खासदार असो किमान वर्षभराचा कार्यकाल त्याचा सगळ्या विभागाची माहिती घेतपर्यंत, आढावा घेतपर्यंत जातो आणि नंतर जेव्हा सगळं शिकून एक चांगला अनुभव येतो तेव्हा पद जाण्याची वेळ ही आपली येते. आणि माझी विनंती तेच आहे की आता ग्रामीण भागातून येणारे सरपंच असतील, सदस्य असतील किंवा कुठले पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे जेव्हा एखाद्या ऑफिसमध्ये जातात, ज्या पद्धतीनं आमदार असो किंवा खासदार असो यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. या 5 वर्षाच्या कार्यकालात आपल्यासाठी मेहनत घेणारे, आपल्यासाठी जीवाचं रान करणारे जे काही कार्यकर्ते असते त्यांचं समाधान कसं करता येईल, त्यांची छोटी मोठी कामं कसं करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करत असतो. माझी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी विनंती आहे की तुमचा जास्तीत जास्त कार्यकाल हा 2 वर्षाचा, 3 वर्षाचा. एखादा अधिकारी जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंत एखाद्या ठिकाणी राहतो, पण शेवटी अधिकारी म्हणून त्यानं काम कसं केलं हे देखील महत्त्वाचं असते. आपल्यापर्यंत ग्रामीण भागातून आलेला एखादा ग्रामीण भागातील नागरिक हा कोण्या कामासाठी आला. बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो की एखाद्या ऑफिसमध्ये गेला तर साधे अधिकारी म्हणजे सगळे अधिकारी कसे असतात असं मला म्हणायचं नाही, पण काही मोजके अधिकारी असे देखील असतात की ग्रामीण भागातील लोकांना ऑफिसमध्ये उभं देखील ठेवत नाही आणि वर्षानुवर्ष छोटे मोठे कामं, एखाद्याचं तहसीलचं काम असेल, एखाद्याचं BDOचं असेल, एखाद्याचं SDM काम असलं, वर्षानुवर्ष काम होत नाही. पण एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने एखादा साधा फोन जरी केला तरी तेवढंच वेटेज त्याच्या कामाला येते आणि वर्षभर न झालेलं काम देखील 5 मिनिटातही होताना आपण पाहिलं. अशा वेळेस अधिकारी म्हणून जेव्हा आपण काम करतो, माझी आपल्याला विनंती आहे, एखाद्या वेळेस कामात कमी जास्त झालं तरी चालते. ग्रामीण भागातील लोकांच्या अपेक्षा देखील फार नसतात. आल्यावर किमान बसायला त्याला खुर्ची दिली पाहिजे. कब्बर चहा आणि ग्लासभर पाण्याची अपेक्षा ग्रामीण भागातला माणूस तुमच्याकडून फार अपेक्षा करत नाही. तेवढं जरी त्याचं समाधान केलं आणि तो तुमच्याकडून समाधानी होऊन गेला, एखाद्या वेळेस कामात कमी जास्त झालं तरी चालते. पण ग्रामीण भागातून येणारा माणूस हा त्याचे अनेक विभागाकडे कामं असतात. तहसीलमध्ये वारंवार चक्रा मारतो तरी होत नाही. पांधन रस्त्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय आहे आणि शासनाच्या ज्या काही केंद्र शासनाच्या योजना असो किंवा राज्य शासनाच्या योजना असो या राबवत असताना ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत, प्रत्येक जनमानसापर्यंत कसा जाईल याचा प्रयत्न आपण जेव्हा करतो तेव्हा या लोकांना देखील मदत आणि सहकार्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज या ठिकाणी खासदार म्हणून काम करत असताना जवळपास 2800 गावं, 350 किलोमीटरचा माझा मतदारसंघ आहे. आज 6 विधानसभा या मतदारसंघात असताना प्रत्येक माणसाला वाटते की बाबा खासदारासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान केलं. आज आमच्या गावाचा विकास करत असताना सरपंच म्हणून मी निवडून आलो, ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून मी निवडून आलो, त्या विभागात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहो. अशा वेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून खासदारांना माझ्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. पण अडचण आता अशी झाली की फंड हा आमदारालाही 5 कोटीचाच आहे आणि खासदारालाही 5 कोटीचाच आहे. आमदाराला 5 कोटीत जास्तीत जास्त 3 तालुक्याचं समाधान करायचं असतं आणि खासदाराला जवळपास 15 तालुके माझ्या मतदारसंघात आहे.
आणि हे करत असताना ज्या काही योजना असतील, मग खनिज विकास निधी असो, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आलेला DPDCचा फंड असो, जलसुविधेचा फंड असो, काही 25-15चे पैसे हे आमदाराला मिळतात, त्यात खासदाराचा हस्तक्षेप नसतो. पण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जे काही कामं येत असतील, PWDच्या माध्यमातून येत असतील, जिल्हा परिषद बांधकामच्या माध्यमातून येत असतील, या सगळ्या कामाच्या माध्यमातून मतदारसंघातील लोकांचं समाधान कसं करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न मी नक्की या ठिकाणी करत आहे. पण माझी विनंती एवढीच राहील की या ठिकाणी जबाबदार अधिकारी म्हणून आपल्या विभागाचे उपविभागीय अधिकारी आहे आणि आजच्या या बैठकीला मुद्दामून त्यांना यांच्यासाठी ठेवलं की काही निर्णायक निर्णय असे आहे की जे फक्त SDO घेऊ शकतात, खालचे अधिकारी घेऊ शकत नाही. आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्रत्येक कार्यकर्ता हा SDOच्या ऑफिसपर्यंत, तहसीलदाराच्या ऑफिसपर्यंत जाऊन त्यांना बोलू शकत नाही. पण किमान या जनता दरबाराच्या माध्यमातून, आजच्या या आढावा बैठकीच्या माध्यमातून जे काही निवेदनं त्यांच्यापर्यंत आले, या 8-10 दिवसाच्या कार्यकालात प्रत्येकजण आपापल्या विभागाची निवेदनं डिस्ट्रीब्यूट करून त्या कामाचा पाठपुरावा करून त्याची इत्थंभूत माहिती आपण माझ्या ऑफिसला द्यावी. जे कामं आपल्या माध्यमातून होऊ शकत नाही, जे प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा मी माझ्या माध्यमातून करून, पत्रव्यवहार करून ते पूर्ण कसे करता येईल त्याचा प्रयत्न मी नक्की या ठिकाणी करेल. आणि काम करताना कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा आमदार खासदार हा 100% कामं पूर्ण करू शकत नाही. कारण एखाद्या गावातले 50 लाखाचे कामं केले तर त्याची 50 लाखाची लिस्ट पुन्हा तयार असते. म्हणजे जेवढं काम कराल तेवढ्या अपेक्षा या लोकांच्या वाढत जातात. पण फुलना फुलाची पाकळी जेवढं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि बाकी इतर लोकांसारखा वारंवार अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा, आज तुम्ही पाहिलं असेल मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा ही आढावा बैठक घेतली. साधं या वणी तालुक्याच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना म्हणजे मेजर एखादा इश्यू असला, हिंगोली साहेबाला देखील माहीत आहे की एखादा मेजर इश्यू असला तरच मी फोन करतो, अन्यथा मी फोन करत नाही. आणि मी आमदार असतानाही नाही आणि आज खासदार असतानाही सांगतो, मी चुकीच्या कामासाठी कुठल्याही अधिकाऱ्यांना कधी फोन केला नाही आणि भविष्यात करणार देखील नाही. पण ग्रामीण भागातल्या एखाद्या माझ्या कार्यकर्त्याला त्रास होत असेल, काम करताना त्याला अडचण होत असेल तर हो, तेव्हा मी खासदार म्हणून, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यासाठी भांडण्यासाठी मी नक्की आपल्याला फोन करेल, त्या कामाचा पाठपुरावा करेल आणि तो काम मार्गी कसा लावता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेल. या ठिकाणी काम करत असताना अनेक विभाग आहे, प्रत्येकाचं समाधान आपण करू शकत नाही. पण आजच्या या आढावा बैठकीच्या निमित्तानं जेवढे विषय मार्गी लागेल तेवढ्या विषयाचा पाठपुरावा आपण नक्की या ठिकाणी करावा. आज जे प्रश्न सगळ्या लोकांनी विचारले त्या प्रश्नाची उत्तरं देत असताना सगळ्या अधिकाऱ्याने आपापल्या विभागाची अतिशय चांगली माहिती दिली. अतिशय सामंजस्याने ही आढावा बैठक पार पडली.